राधे राधे, नमस्कार। माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। खरं तर मी माझ्या ग्रंथार्थ या चॅनेलच्या माध्यमातून सध्या श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाविषयीचे व्हिडिओ टाकत आहे, परंतु आजचा व्हिडिओ मी जरा वेगळा बनवला आहे, कारण श्रीमद भगवद्गीता ग्रंथाचे प्रमुख वक्ते भगवान श्री कृष्ण आहेत। त्यांच्याबद्दलची जरा वेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून हा प्रयत्न। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे भगवान श्रीकृष्ण करवीर क्षेत्री म्हणजे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आले होते का। आपल्याला श्रीकृष्ण म्हटले की उत्तरेकडील मथुरा, वृंदावन, द्वारका आठवते, परंतु खूप कमी लोकांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्णाने महाराष्ट्रातही पुष्कळ ठिकाणी आपल्या लीला दाखवल्या आहेत। त्यापैकीच एक करवीर म्हणजे कोल्हापूर क्षेत्र आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्राचीन ग्रंथांच्या संदर्भानुसार किंवा करवीर महात्म्य या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 43च्या संदर्भानुसार भगवान श्रीकृष्ण करवीर क्षेत्री आले होते असं सांगितलं आहे। एकदा काय झालं, माता देवकीने आपला पुत्र श्रीकृष्ण यांच्याकडे त्याच्या बाललीला पाहण्याची इच्छा प्रकट केली, कारण कृष्णाचा जन्म झाल्यानंतर कंसाच्या भीतीमुळे त्याला लगेच नंद यशोदेकडे ठेवण्यात आले होते। त्यामुळे देवकी मातेला कृष्णाचे बालपण अनुभवता आले नाही, म्हणून तिने इच्छा प्रकट केली। भगवान श्रीकृष्णाने आपल्या मातेच्या इच्छेखातर सर्व बाललीला जेथे करून दाखवल्या ते म्हणजे करवीर क्षेत्र। या लीलामध्ये सर्वात प्रथम सुरुवात होते ती गोकुळात आपल्या सवंगड्यासोबत श्रीकृष्णाने गाय राखलेल्या। ते गोकुळ म्हणजे गोकुळ शिरगाव। या गावात आपल्याला आजही श्रीकृष्णाचे अगदी प्राचीन मंदिर पाहायला मिळते। मंदिराच्या बाजूला खडकावर श्रीकृष्णाच्या पदचिन्हांचे ठसे तसेच गायीच्या गुराचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात। बाजूलाच पाण्याचा जिवंत झरा व पाण्याचा डोह आहे। असं सांगितलं जातं की येथे भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीचा प्रवाहही प्रकट केलेला होता। कडेलाच कदंब वृक्ष आहे की ज्या झाडावरून श्रीकृष्णाने यमुना नदीमध्ये उडी घेऊन कालियामर्दन केले होते, असं अनेक पुरावे आपल्याला गोकुळ शिरगावमध्ये पाहायला मिळतात। पूर्वी हे गोकुळ श्रीगाव म्हणून ओळखलं जायचं। तर आता नंतर दुसरं गाव बघूयात। भगवान श्रीकृष्णाबद्दल आपण अशी एक कथा ऐकलेली आहे की जेव्हा इंद्राला राग आला तेव्हा त्यांनी मुसळधार वर्षा करण्यास सुरुवात केली आणि मग या पावसापासून गोकुळवासीय तसेच गायी गुरांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने प्रत्यक्ष गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलला होता। तो गोवर्धन पर्वत म्हणजे आपलं गिरगाव आहे ना। आश्चर्य। गिरगावचा डोंगर म्हणजे अगदी निसर्गरम्य परिसर। येथे आजही पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी येतात। आता तिसरं ठिकाण म्हणजे वाशी। या गावात श्रीकृष्णाचे माता पिता म्हणजे वसुदेव देवकी राहत असत। तसंच नंदवाळ म्हणजे नंदग्राम किंवा कात्यायनी परिसर म्हणजे श्रीकृष्णाचे वृंदावन। तर कोल्हापूर शहरात सध्या आपल्याला जयंती नाला किंवा ओढा पाहायला मिळतो। त्या ठिकाणी पूर्वी जयंती आणि गोमती नदीचा प्रवाह होता असे उल्लेख सापडतात आणि इथंच श्रीकृष्णाची द्वारका होती असेही संदर्भ सापडतात। अशी आणखीही बरीच ठिकाणे आहेत की जी भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहेत। ती आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात। आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच। माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, व्हिडिओ ऐकून आपल्या नॉलेजमध्ये ज्ञानामध्ये काही भर पडली असं वाटत असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसाठी। तोपर्यंत राधे राधे।